माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला मिशनचा दुसरा दिवस आहे. मिशनच्या पहिल्या दिवशी आपण देवाचं प्रेम आणि आपण भाविकांनी या देवाच्या प्रेमाला कशा प्रकारे नकार दिला आणि पापाला आपण या जगामध्ये आणलं, या विषयावरती आपण सखोलपणे मननचिंतन केलेलं आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रत्येकाचा मनन चिंतनाचा विषय असणार आहे आणि तो म्हणजे पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. आणि या विषयावरती आज आपण प्रबोधन ऐकणार आहोत. आपल्या या दुसऱ्या दिवसाच्या मिशनची सुरुवात पुन्हा एकदा आपण देवाची स्तुती आणि देवाची आराधना करून करीत आहोत. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा ब्रदर सेबॅस्टियन दिनीस आणि त्यांचे सहकारी यांना मी निमंत्रण करीत आहे. आपणा सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी देवाची स्तुती आणि आराधना आता सुरू करावी. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आजचा विषय आहे पश्चाताप. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. या पश्चातापी अंतकरणानं पवित्र त्रैक्याचे स्तुतिगीत गाऊया. देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा. देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा. देव बापा, देव बापा, देव बापा. देव बापा, देव बापा, देव बापा. येशू ख्रिस्ताची स्तुती करा, येशू ख्रिस्ताची स्तुती करा. येशू ख्रिस्ताची स्तुती करा, येशू ख्रिस्ताची स्तुती करा. येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता. येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता. पावन आत्म्याची स्तुती करा, पावन आत्म्याची स्तुती करा. पावन आत्म्याची स्तुती करा, पावन आत्म्याची स्तुती करा. पावन आत्मा, पावन आत्मा, पावन आत्मा. पावन आत्मा, पावन आत्मा, पावन आत्मा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. हे देवा, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी माझे अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध, होय माझ्या देवा, तुझ्याच विरुद्ध मी पाप केले आहे आणि या माझ्या पापाबद्दल मला भीती वाटत आहे. माझ्या पापाबद्दल मला पश्चाताप होत आहे. पश्चाताप म्हणजे केलेल्या पापाबद्दल मनन चिंतन करणे. पश्चाताप म्हणजे केलेल्या पापाची कबुली देणे. पश्चाताप म्हणजे पापाची क्षमा व्हावी म्हणून मनातून आक्रोश करणे. पश्चाताप म्हणजे तीच पापे परत न करण्याचा निश्चय करणे. पश्चाताप म्हणजे मनाचे परिवर्तन,
जीवनाचे परिवर्तन. या आपण सर्व मिळून पश्चातापी अंतकरणाने देवाची स्तुती करूया. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, पश्चातापी अंतकरणे पारखणारा तू ईश्वर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, भग्न हृदय जाणणारा तू परमेश्वर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, बाप म्हणून पापी मुलाला जवळ करणारा तू सर्वेश्वर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, दयेने न्याय करणारा तू दयाळू न्यायाधीश आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, पाप क्षालन करणारा तू क्षमासागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, पाप्यांचा तू त्राता दाता आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा, उद्धार करणारा तू उद्धार करता आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासाने दयालू देवाचे स्तुती गीत गाऊया. देव मानव झाला, धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने आम्हाला आशीर्वाद दिला, देव मानवात शिरला. त्याने आम्हाला आशीर्वाद दिला, देव मानवात शिरला. त्याने आम्हाला येशू दिला, देव मानवात शिरला. त्याने पवित्र आत्मा दिला, देव मानवात शिरला. त्याने पवित्र आत्मा दिला, देव मानवात शिरला. देव मानव झाला, धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला, धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानवात शिरला. प्रभूचा गौरव असो आता आणि आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. जय येशू. जय येशू. येशू म्हणाला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. अंधारात असलेल्यांवर प्रकाश उदय झाला आहे आणि मृत्यूच्या छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. येशूकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला येशूने सर्वप्रथम पापांची क्षमा केली. पापांची क्षमा करण्याचा पूर्ण अधिकार येशूला आहे. येशूने दुःख सहन केले, त्याचे अतिमौल्यवान रक्त त्याने सांडले. सैतानाला पापांची खंडणी भरली, गुन्हेगार म्हणून स्वतःचे बलिदान केले. अखिल मानवजातीचे आणि पर्यायाने जगाचे तारण केले. पश्चातापासाठी आपण प्रार्थना करूया. हे देवा, पापे करून तुला मी दुखवले आहे. माझ्या पापांबद्दल मनापासून मी पश्चाताप करीत आहे आणि यापुढे पाप न करण्याचा व सर्व पाप प्रसंगापासून दूर राहण्याचा मी मनापासून दृढ निश्चय करीत आहे. या पश्चातापी अंतकरणाने येशूची स्तुती करूया. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, पश्चातापासाठी आव्हान करणारा तू ख्रिस्त आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, जगाची पापे दूर करणारा तू देवाचे कोकरू आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, पाप्यांना जवळ करणारा तू मसीहा आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, पापांची क्षमा करणारा तू देव आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, पाप्यांचे तारण करणारा तू तारणारा आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, पापांपासून मुक्ती देणारा तू मुक्तीदाता आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू, नवीन जीवन देणारा तू जीवनदाता आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासाने क्षमासागर येशूचे स्तुतीचे गीत गाऊया. यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों
यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो। जीवन के दुख से तुम क्यों भटकते हो। जीवन के दुख से तुम क्यों भटकते हो। जीवन की राहों में क्यों भटकते हो। जीवन की राहों में क्यों भटकते हो। यीशु तुम्हें जीवन में आशा देता है, फिर तुम क्यों जीवन में निराश रहते हो। निराश रहते हो। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा। प्रभूचाच गौरव असो. जय येशू। जय येशू. येशू म्हणाला, मी आग लावण्यासाठी आलो आहे, एव्हाना ही आग पेटायला हवी होती। आग म्हणजे पवित्र आत्म्याची आग, द फायर ऑफ द होली स्पिरिट। तोच येशू पवित्र आत्म्याविषयी म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हावर आला की तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल, तो तुम्हाला मदत मार्गदर्शन करील। खोटेपणाचे जीवन सोडून आपण खरेपणात यावे, असत्य जाऊन आपण सत्यात यावे। आपल्या जीवनातील अंधार जाऊन आपल्या जीवनात प्रकाश यावा। मार्ग, सत्य आणि जीवनात आपण यावे, म्हणून आपण सर्व मिळून पवित्र आत्म्याची स्तुती करूया। आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा, तू परमेश्वराचे पवित्र वरदान आहेस। आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा, अंतर्मन जाणणारा तू अंतर्यामी आहेस। आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा, तू पश्चातापाचा आत्मा आहेस। आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा, तू सांत्वन करणारा सांत्वन करता आहेस। आम्ही तुझी स्तुती हे करतो. पवित्र आत्मा, तू प्रेमाचा अग्नी, प्रेमाग्नी आहेस। आम्ही तुझी स्तुती हे करतो. पवित्र आत्मा, तू जीवनाचे जल, जीवन जल आहेस। आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा, तू नवीनीकरण करणारा नवात्मा आहेस। आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासाने साक्षात्कारी पवित्र आत्म्याचे स्तुती गीत गाऊया। पवित्र आत्मा पवित्र आत्मा आवो आवो। आओ तुम शान से स्वर्ग के समान से। आओ तुम शान से स्वर्ग के सम्मान से। भर दो हमारे दिल अपने ही प्राण से। भर दो हमारे दिल अपने ही प्राण से। पवित्र आत्मा आओ आओ। पवित्र आत्मा आओ 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 आओ। प्रभूचा गौरव असो। आता आणि सदा सर्वदा. जय येशू। जय येशू. शांत राहूया। पश्चाताप, आता आपण पश्चाताप करूया। पश्चाताप करीत आपली पापे, आपली पातके येशू देवाला कबूल करूया। येशू हा पापांची क्षमा करणारा देव आहे। येशू आपल्या डोक्याला
माथ्याला, आपल्या बुद्धीला स्पर्श करीत आहे. येशू आपल्या हृदयाचा दरवाजा ठोठावित आहे. येशू आपल्या मन अंतकरणात काळवा काळव करीत आहे. आपण आपल्या पापांची आठवण करूया. देवा विरुद्ध केलेली पापे, स्वतः विरुद्ध केलेली पापे, दुसऱ्यांविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, शेजाऱ्या पाजाऱ्यांविरुद्ध केलेली पापे मनातल्या मनात आठवण करूया. आपल्या सगळ्या पापांची आठवण करीत येशू देवाला ती पापे कबूल करूया आणि पश्चातापी अंतकरणाने पापांची क्षमा मागूया. क्षमा कर देवा हे गीत हृदयाने काळजाने गाऊया. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला. दुसऱ्यांविरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. कुटुंबाविरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला. शेजाऱ्यांविरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला. क्षमा कर देवा, 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 क्षमा कर देवा. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. शांत राहूया. आता आपण स्तुती आराधनेतील आराधना हा पवित्र भाग विश्वासानं गाऊया. आराधना करू आबा पित्याची, आराधना करू. आराधना करू येशू ख्रिस्ताची. आराधना करू, आराधना करू येशू ख्रिस्ताची. आराधना करू. आराधना 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 करू पावन आत्म्याची. आराधना करू, आराधना करू पावन आत्म्याची.
आराधना करू आराधना करू पवित्र त्रैकाची आराधना करू आराधना करू पवित्र त्रैक्याची आराधना करू आराधना 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 ख्रिस्ताची शांती जी आपल्याला मिळालेली आहे ती एकमेकांना देऊया. ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती. ख्रिस्ताची शांती आपणा प्रत्येकाबरोबर घर कुटुंब परिवारात सदाकाल आणि सदोदित राहू दे. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आमेन. योनाच्या पुस्तकातून घेतलेले आजचे हे पवित्र वाचन परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी देऊन सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंडताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदाराचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशूने, गुराढोराने व शेरा मेंढराने काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. तर मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. प्रभूचा हा शब्द आहे. देवाला धन्यवाद. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पश्चाताप करून देवाकडे वळावं, देवाच्या सानिध्यामध्ये यावं आणि यासाठी आजचा हा प्रबोधनाचा विषय आम्हा प्रत्येकासाठी एक आव्हानात्मक आहे. एक धार्मिक वृत्तीचा मनुष्य होता आणि एक दिवशी हा जो धार्मिक मनुष्य आहे, हा मनुष्य रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एकटा बसून देवाकडे तो प्रार्थना करीत होता. देवाकडे तो विनवणी करत होता, देवाला तो सांगत होता. आणि या विनवणीमध्ये, या प्रार्थनेमध्ये देवाला तो नक्की काय सांगत होता? तर तो म्हणत होता की हे देवा, गेली 33 वर्ष मी माझ्या पापांबद्दल पश्चाताप करून प्रायचित्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु मलाच ठाऊक नाही की हे परमेश्वरा, तू मला कशा प्रकारे स्वीकार करणार आहेस.
मी घोर पापी मनुष्य आहे आणि मी पाप केलेलं आहे आणि म्हणून तुझ्याकडे येण्यास देखील मी पात्र नाही. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा जो मनुष्य त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती प्रार्थना करीत होता, ह्या माणसाचा आवाज त्याच्याच बाजूला एका माणसाने ऐकला की हा मनुष्य ओरडत आहे, देवाकडे विनवणी करत आहे, प्रार्थना करत आहे आणि एक प्रकारे मोठा आकांत करत आहे. आणि म्हणून या माणसाने त्या जो प्रार्थना करत होता, देवाकडे विनवणी करत होता, त्या माणसाकडे गेला आणि त्याला विचारलं की तुझे पाप आहे तरी काय? कुठलं असं मोठं तू पाप केलेलं आहे की त्या पापाची गुन्हा किंवा शिक्षा तू देवाकडे मागत आहेस आणि देवाला सांगत आहेस की मी पात्र नाही असं म्हणून. आणि मग माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या माणसाने आपली कथा सांगितली. हा मनुष्य सांगू लागला, हे बघ, माझं एक लहान शॉप आहे, एक दुकान आहे आणि हे माझं दुकान एका मुंबईमधील मोठ्या बाजारपेठांमध्ये आहे. त्या ठिकाणी मी माझा व्यवसाय करत आहे आणि माझ्या स्वतःची कुटुंबाची मी उपजीविका करत आहे. एक दिवस मला असं सांगण्यात आलं की बाजारपेठेला आग लागलेली आहे आणि म्हणूनच मी घाबरलो आणि घाबरलेला मी धावत पळत माझं शॉप आहे की नाही हे पाहण्यासाठी मी बाजारपेठेमध्ये पाऊल टाकलं. आणि जेव्हा मी बाजारपेठेमध्ये पाऊल टाकलं तेव्हा माझ्या निदर्शनामध्ये काय आलं, तर मी तिथे बघत आहे की माझा एकट्याचा शॉप, माझं एकट्याचं दुकान तसंच आहे आणि बाकी सर्वांची जी दुकानं आहेत, शॉप्स आहेत, हे आगीमध्ये जमीनदोस्त झालेली आहे. मला हायसं वाटलं, मला बरं वाटलं आणि त्या क्षणी मी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाला धन्यवाद दिले आणि देवाला सांगितलं, देवा मी खरोखरच भाग्यवान आहे, मी तुला धन्यवाद देत आहे की माझा शॉप हा तू वाचवलेला आहेस. परंतु त्याचवेळी माझ्या मनामध्ये आणखी एक शंका निर्माण झाली आणि ती शंका अशी होती की मी कुठेतरी चूक करत आहे. आणि ही माझी चूक कुठली होती की हाऊ कॅन आय कॉल मायसेल्फ अ मॅन वेन आय कुडंट फील द लॉस ऑफ माय नेबर. जर मला दुसऱ्यांचं दुःख हे दिसत नसेल, दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल मला वेदना होत नसतील, तर मी कुठल्या प्रकारचा माणूस आहे आणि मला वाटतं मला जगण्याचा कुठेच अधिकार नाही. आणि म्हणूनच गेली 33 वर्ष मी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे की देवा, मी चुकलेलो आहे. मी चुकीची संकल्पना माझ्या मनामध्ये काढली की दुसऱ्यांचं वाईट झालं की मला वाटलं की माझं बरं होईल, परंतु मला झोप लागत नाही देवा. आणि म्हणून माझी ही गेली 33 वर्ष ही सतत प्रार्थना चालू आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एका चर्चमध्ये शुक्रवारच्या दिवसात म्हणजे कोरेजमाच्या दिवसामध्ये शुक्रवारी आपण सर्वसाधारण क्रूसाची वाटेची भक्ती करीत असतो आणि या चर्चमध्ये क्रूसाची वाटेची भक्ती चालू होती. आणि क्रूसाची वाटेची भक्ती चालवत असताना आपल्या परंपरेमध्ये आपण जेव्हा क्रूसाची वाटेमध्येच्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीत सहभागी होतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी इमाजा आहेत, ज्या ज्या ठिकाणी ती क्रूसाची स्थानं आहेत, त्या ठिकाणी आपण नेहमी बघत असतो, आपला चेहरा, आपलं मुख त्या ठिकाणी वळवत असतो. तर ही क्रूसाची वाट चालू होती आणि अशा प्रकारे पहिल्या स्थानापासून तर पुढील स्थानापर्यंत ती जात असताना बरोबर 8व्या स्थानापर्यंत ही क्रूसाची वाट जात होती. आणि 8वं स्थान जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा या 8व्या स्थानामध्ये त्या जो क्रूसाची वाट कंडक्ट करत होता त्याने ते स्थान वाचलं की येशू येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. आणि अशा प्रकारे त्याने ती प्रार्थना वाचली आणि हे सर्व स्थान संपल्यानंतर पुढील तो 9वं स्थान करू लागला, 10वं स्थान झालं आणि अशा प्रकारे त्याची शेवटची सर्व स्थानं झाली. परंतु त्यावेळी वेदीवरती जे फादर होते त्या फादरांच्या निदर्शनामध्ये आलं की एक मनुष्य 8व्या स्थानापर्यंतच आहे,
म्हणजे त्याचं जे मुख आहे, त्याचं तोंड आहे, त्याचा चेहरा जो होता हा 8व्या स्थानापर्यंतच आहे. बाकीचे सर्व लोक हे 9वं स्थान आणि अशा प्रकारे सर्व स्थानं करून पुन्हा एकदा ते स्थिर झालेले आहेत. आणि मग त्या फादरांनी त्या माणसाला क्रूसाची वाटेची भक्ती प्रार्थना संपल्यानंतर त्याला विचारलं की मी क्रूसाची वाटेच्या भक्तीमध्ये तुला बघितलं की तू 8व्या स्थानावरती पोचल्यानंतर तिथेच थांबला आणि तू तिथेच त्या स्थानावरती बघत राहिलास, पुढील स्थानावरती तू गेला नाही, याचं कारण काय? आणि अशावेळी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या माणसाने उत्तर दिलं की फादर, त्या 8व्या स्थानामध्ये जो वाचक होता त्या वाचकाने हे शब्द जेव्हा पुकारले तेव्हा हे शब्द माझ्या हृदयाला कुठेतरी स्पर्श झाले. ह्या वाचकाने कुठले शब्द पुकारले होते की प्रत्येकाने आपल्या पापांकरिता प्रथम पश्चाताप करावा. आणि मग त्याने गुडघे टेकण्यास सांगितलं आणि गुडघे टेकत असताना ही सुंदर प्रार्थना त्यांनी म्हटली, हे येशू, दुसऱ्यांच्या डोळ्यातील खुसळ मला दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र दिसत नाही. दुसऱ्यांच्या वर्तनाबद्दल चर्चा करून त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा मी माझे स्वतःचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि ही प्रार्थना म्हणत असताना मला कुठेतरी जाणवलं की मी देखील अशाच प्रकारची काहीतरी चुका करत आहे. मी बऱ्याच वेळेला स्वतःला सज्जन मनुष्य म्हणजे कुठल्याच प्रकारचं पाप केलेलं नाही, दोषी नाही असं समजतो. म्हणजे मी दुसऱ्यांचे दोष बऱ्याच वेळेला पुढे बघत असतो आणि माझे दोष तसेच खाली ठेवत असतो. आणि म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की मी सर्वप्रथम स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करावा. आणि फादर, मला आज या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये ते कळून आलेलं आहे की मी एक घोर पापी आहे, माझे अपराध आहेत. आणि हे अपराध असताना मला माहीत असताना मी दुसऱ्यांचे दोष पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. ह्या विषयावरती आपण हे प्रबोधन ऐकत असताना या 2 उदाहरणामधून आम्हाला एक गोष्ट शिकावयास मिळते. आणि ती गोष्ट अशी आहे की सर्वप्रथम प्रत्येक माणसाने स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहायचं. आणि स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहत असताना आपण कुठेतरी चुकलेलो आहोत, आपल्या जीवनामध्ये कुठेतरी खास खळगे आहेत, ते खास खळगे शोधून काढायचे आणि त्याबद्दल सर्वप्रथम पश्चाताप. राखेच्या बुधवारी आपल्या कपाळावरती जेव्हा राख लावण्यात आली तेव्हा धर्मगुरूने आपल्या कपाळावरती राख लावत असताना मार्क लिखित शुभवर्तमानामधील अध्याय 1 वचन 15 मधील हे वचन आम्हाला आठवण करून दिलं. आणि ते वचन काय होतं? हे वचन होतं, पश्चाताप कर आणि सुवार्तेवरती विश्वास ठेव. रिपेंट अँड बिलीव्ह इन द गॉस्पल. आणि मला वाटतं या शब्दाद्वारे ख्रिस्त सभा, देऊळ माता आम्हा प्रत्येकाला, प्रत्येक भाविकाला कुठेतरी पश्चाताप करण्याचं एक आव्हान देत आहे. आपण प्रत्येकाने पश्चाताप करायला हवा आहे. आपलं स्वतःचं जीवन आपण पडताळून पाहायचं आहे. स्वतःच्या जीवनामध्ये कोणकोणते खास खळगे आहेत, कोणते असे मोठे डोंगर आहेत, हे डोंगर जे आहेत आपल्याला देवाकडे जाण्यासाठी कुठेतरी आड येत आहेत. आणि म्हणूनच ह्या दिवसामध्ये आपण प्रत्येकाने पश्चाताप करणं हे गरजेचं आहे. पश्चाताप करून आपली नजर ही देवाकडे लावायची आणि त्या देवाला सांगायचं की हे परमेश्वरा, मला तुझी गरज आहे. आय नीड यू, इट्स मोर दॅन यू नीड मी. मला तुझी गरज आहे. आणि अशावेळी योएल संदेष्टा आपल्या 2ऱ्या अध्यायामध्ये वचन 12 आणि 13 मध्ये काय सांगत आहे बघा. हा संदेष्टा सांगत आहे की आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदय फाडा आणि आपला देव परमेश्वर
याजकडे वळा. अतिशय हृदयाला स्पर्श करणारे असे हे वचन आहे. आणि हे वचन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आम्हा प्रत्येकाला पश्चाताप करण्यासाठी एक प्रकारचं आव्हान देत आहे. राखेच्या बुधवारी जेव्हा धर्मगुरूंनी आपल्या कपाळावरती राख लावली, राख लावणे किंवा अंगावर गोंताट परिधान करणे ही चिन्ह भाविकांनो कशाची आहेत, तर पश्चातापाचं संकेत देत आहेत. म्हणजे जणू काही प्रत्येक भाविकाने आपल्या चुकाबद्दल, आपल्या अपराधाबद्दल कुठेतरी पश्चाताप करावा, अशा प्रकारचे हे संकेत आम्हा प्रत्येकाला याद्वारे मिळत आहे. पश्चाताप करून प्रत्येकाने देवाकडे वळावे, पण देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा यासाठी ख्रिस्त सभा आम्हा प्रत्येकाला प्रार्थना, उपवास आणि दानधर्म हा त्रिसूत्री मार्ग ह्या उपवास काळामध्ये देत आहे. प्रार्थना करावी जेणेकरून आपलं जे नातं आहे, आपले संबंध आहेत, हे देवाबरोबरचे संबंध कुठेतरी विस्कटलेले आहेत आणि हे विस्कटलेले संबंध, तुटलेले संबंध पुन्हा एकदा जोडायचे आहेत. आणि त्यासाठी देऊळ मातेने पहिलं साधन आम्हाला दिलं ते म्हणजे प्रार्थना. दुसरं साधन आम्हाला देऊळ मातेने दिलेलं आहे ते म्हणजे प्रायचित्त करा, रिपेंट. आणि प्रायचित्त कशाबद्दल, तर प्रायचित्त म्हणजे मी स्वतःबद्दल तेवढा खुश नाही, माझे स्वतःचे संबंध जे आहेत देवाबरोबर हे कुठेतरी तुटलेले आहेत आणि म्हणूनच प्रायचित्त करावं, स्वतःचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी देऊळ मातेने आम्हाला दुसरं साधन दिलं आणि ते म्हणजे प्रायचित्त करावं. देऊळ मातेने तिसरं आम्हाला साधन दिलं आहे आणि ते म्हणजे दानधर्म करा. आणि दानधर्म कशासाठी, तर हा धर्म आपण शेजाऱ्याला करायचा आहे. कारण ह्या दिवसामध्ये कदाचित माझे नातेसंबंध जे आहेत हे कुठेतरी विस्कटलेले असतील, सुरळीत नसतील, शेजाऱ्याबरोबर मी चांगलं बोलत नसेन आणि त्यासाठी देऊळ मातेने हा मला दानधर्म हा भाग दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पश्चाताप करून देवाकडे यायचं म्हणजे देव आम्हा प्रत्येकाला त्याच्या उंजलीमध्ये आम्हा प्रत्येकाला स्वीकारणार आहे. आणि एक क्षणभर त्यासाठी आपण आता शांत राहूया. हे जे गीत आपण आता ऐकणार आहोत, ह्या गीताच्या शब्दाद्वारे हे गीत आम्हाला काय नक्की सांगणार आहे, ह्या गीताच्या प्रत्येक शब्दावरती थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करूया आणि हे शब्द गुणगुणत राहूया आणि हे गीत आपण आपलं करूया. देवा मला क्षमा करी, कोप
प्रिय मित्रांनो, आपण पश्चाताप हा जो मुख्य गाभा आहे किंवा मुख्य शिकवणूक आहे, या मुख्य शिकवणीकडे आता आपण बायबलमधील काही उदाहरणं समोर ठेवून ह्या उदाहरणामधून काहीतरी शिकण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ही बायबलमध्ये भरपूर अशी उदाहरणं आहेत. या उदाहरणाद्वारे जणू काही परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला पवित्र होण्याचं एक पाचारण देत आहे. लेवीय पुस्तकामध्ये अध्याय 19 वचन 2 आम्हाला काय सांगत आहे, तर दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही पवित्र असावे कारण परमेश्वर तुमचा देव हा पवित्र आहे. बी होली ॲज युअर हेव्हनली फादर इज होली. आणि कदाचित देऊळ मातेची ती इच्छा आहे की आपण प्रत्येकाने या पावित्र्याची जी लक्षणं आहेत, ह्या पावित्र्याच्या लक्षणावरती येत असताना माणसाने पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे पश्चाताप. आणि म्हणूनच हा पश्चाताप बायबलमधील काही उदाहरणाद्वारे आता आपण अधिक समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या व्यक्तीने माझ्या चुका सांगितल्यानंतर मी त्याच्यावरती कुठेतरी दुरुस्ती करावी, म्हणजे माझं जीवन बदलण्याचा प्रयत्न करावा, असंच म्हणजे जणू काही पश्चाताप आहे. म्हणजे पश्चाताप हा दुसऱ्यांनी मला सांगावं असा नसावा, तर खरं म्हणजे पश्चातापाची जी पहिली पायरी, महत्त्वाची जी पायरी आहे ती म्हणजे स्वतः माणसाने शोधून काढायचं आहे की मला कुठेतरी बदलायचं आहे, मला कुठेतरी माझ्या जीवनामध्ये मला कुठेतरी परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि म्हणून दुसऱ्याने सांगावं म्हणून आपण पश्चाताप करू नये. मी कुठेतरी असं मला असं कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण कुठेतरी सन्मार्ग सोडून दिलेला आहे आणि सन्मार्ग सोडून आपण कुमार्ग पकडलेला आहे. मी दुसऱ्यांच्या भावना, दुःख बाजूला सोडून माझ्या स्वतःच्या अंतवर्तुळात मी अधिक गुंग झालेलो आहे. बऱ्याच वेळा मी दुसऱ्यांना मदत किंवा सहकार्य करण्याऐवजी मी स्वतः दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करत आहे. स्वतःचे दोष, स्वतःचे अपराध, स्वतःची पापं ही लक्षात न घेता दुसऱ्यांच्या चुकांकडे, दुसऱ्यांच्या दोषाकडे अधिक लक्ष मी देण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि दुसऱ्यांची स्तुती करण्याऐवजी मी बऱ्याच वेळा स्वतःला उंचावितो, स्वतःला गौरवित आहे. आणि म्हणून या भागामध्ये आपण काही उदाहरणं आता आपल्या मननचिंतनासाठी पुढे ठेवत असताना पहिलं उदाहरण आपण बघूया. आणि ते अतिशय या कोरेजमामध्ये, या प्रायश्चित्त काळामध्ये आपण नेहमी ऐकत असतो हे शुभवर्तमान. लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 असे एकमेव 3 उतारे आहेत, दाखले आहेत की जे इतर कुठल्याही शुभवर्तमानामध्ये नाही. आणि त्याच्यामधील हा जो तिसरा दाखला आहे, तो दाखला आहे तो म्हणजे उदल्या पुत्राची गोष्ट. आणि या दाखल्याद्वारे आम्हाला एक गोष्ट सर्वांना शिकायला मिळते, ती म्हणजे संपत्तीची नासधूस करून पित्याच्या प्रेमाला मुकलेला हा जो पश्चातापी धाकटा मुलगा आहे, हा पश्चातापी धाकटा मुलगा स्वतःहून आपल्या बापाकडे येतो बघा. जेव्हा त्याला कळतं की त्याच्याकडची सर्व साधन सामुग्री, जेव्हा सर्व संपत्ती ही लयच गेलेली आहे, संपून गेलेली आहे, तेव्हा त्याचे इतर मित्र सांगत नाही त्याला की तू तुझ्या बापाकडे जा, परंतु त्याला कुठेतरी समजतं आणि तो स्वतःहून पुढाकार घेतो. पुढाकार घेऊन तो आपल्या बापाकडे येतो. आणि हे खरोखरच एक सुंदर उदाहरण आहे पश्चातापाचं, की आपण प्रत्येकाने कशा प्रकारचा पश्चाताप हा करायला हवा आहे. कारण ह्या धाकट्या भावाला, ह्या धाकट्या मुलाला कुठेतरी मनोमनी एवढंच वाटत होतं
की मी चूक केली आहे आणि ही चूक माझ्या हातामधून पुन्हा घडू नये. आणि त्यासाठी तो आपल्या बापाकडे जातो आणि बापाला सांगतो, बाबा, स्वर्गाविरुद्ध व तुम्हाविरुद्ध मी पाप केलेलं आहे. मला तुमचा पुत्र म्हणून स्वीकारण्यास देखील मी पात्र नाही, परंतु एक सेवक म्हणून, नोकर म्हणून माझा तुम्ही स्वीकार करावा. हे शब्द एखादी पश्चातापी हृदयाने अंतःकरणामधून जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते त्यांच्या मुखामधून येऊ शकतात. लूकच्या शुभवर्तमानामध्ये 19व्या अध्यायामध्ये आपण एक दुसरा दाखला ऐकलेला आहे किंवा वाचत असतो की जक्कई नावाचा एक जकातदार आहे. आणि हा जक्कई नावाचा जकातदार बघा, समाजामध्ये जकातदार म्हणजे पापी लोकांचा दोष, जो जकातीच्या नाक्यावरती उभा राहून लोकांकडून लुबाडून पैसे घेणारा. आणि म्हणून समाजामध्ये याची वेगळी एक अशी प्रतिमा त्याची होती. परंतु हाच जकातदार, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पोझिशन आहे, हा एक दिवस येशूला भेटण्यासाठी त्या उमराच्या झाडावरती चढला. आता बघा, हा जकातदार आहे म्हणजे समाजामध्ये त्याची काहीतरी पोझिशन आहे, स्थान आहे. हे सर्व तो विसरतो आणि लहान मुलासारखा झाडावरती चढतो. आणि त्या झाडावर चढण्यासाठी त्याला कोणी सांगत नाही. तो त्या ठिकाणी स्वतःहून ती इनिशिएटिव्ह घेतो, पुढाकार घेतो आणि येशूला त्या ठिकाणी बघायला जातो. आता पुढील कथेमध्ये काय घडलेलं आहे, जेव्हा येशूकडे हा बघत असताना येशूची नजर त्या जक्कईवरती गेली. आणि मग येशूने त्याला आमंत्रण दिलं. आणि आमंत्रण दिल्यानंतर जेव्हा जक्कईच्या घरी येशू गेला तेव्हा त्या ठिकाणी भरपूर जकातदार पापी मनुष्य होते. आणि अशावेळी प्रभू त्याच्या घरामध्ये आलेला आहे. म्हणजे बघा, माणसाच्या जीवनाला कुठेतरी स्पर्श झाला की आतापर्यंत एवढं महान व्यक्ती माझ्या कुटुंबामध्ये येणं आणि माझ्याबरोबर भोजनावळ करणं हे एक भाग्यवान माणसाचंच एक लक्षण होतं. आणि अशावेळी हा जकातदार जक्कई काय करतो बघा, ज्यांच्याकडून त्यांनी लुबाडलून घेतलेलं होतं त्यांनी अर्ध सर्व संपत्ती गोरगरिबांना वाटून दिली. त्याला कोणी दुसऱ्यांनी सांगितलं नाही हे करण्यासाठी. माणसाला कुठेतरी त्या ठिकाणी तो पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापामधूनच ह्या जक्कईने आपलं परिवर्तन केलं, त्याचं परिवर्तन झालं आणि अशा प्रकारे तो येशूकडे आला. आणखी एक उदाहरण लूकच्या शुभवर्तमानामध्ये आहे आणि ते म्हणजे 18व्या अध्यायामध्ये. एका अध्यायामध्ये आपण परुशी आणि जकातदार या माणसांची एक गोष्ट पाहतो. परुशी आणि जकातदार ही दोघंजण एकदा देवळामध्ये गेली. आता परुशी म्हणजे समाजामध्ये एक प्रतिष्ठित मनुष्य, समाजामध्ये तो गाजलेला त्याचं नाव होतं. आणि या देवळामध्ये, पवित्र मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा देवळामध्ये गेल्यानंतर जागा कुठली निवडतो बघा, कुठली जागा, जी जागा त्याला प्रॉमिनंट असेल, म्हणजे ज्या जागेवरती दुसरे लोक त्याच्याकडे बघू शकतील, अशा प्रकारची जो जागा निवडतो आणि त्या ठिकाणी मोठमोठ्याने देवाची प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेमध्ये काय होतं, ह्या प्रार्थनेमध्ये जणू काही स्वतःचा गौरव होता, देवाची स्तुती नव्हती. तर तो त्या ठिकाणी सांगत आहे की मी अमुक केलेला आहे, मी तमुक केलेला आहे, मी इतरांसारखा नाही, मी जकातदार पापी लोकांसारखा नाही, तर मी दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे, मी देवधर्माला, मंदिराला मदत केलेली आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण गोष्टींचा त्याने गवगवा केला. आता त्याच वेळी त्याच मंदिरामध्ये तो जो जकातदार होता, एक पापी मनुष्य होता. हा पापी मनुष्य देखील त्या मंदिरामध्ये गेला होता. परंतु या पापी माणसाची वृत्ती बघा कशी आहे. तो नजरेने मान खाली घालतो. मान खाली का घालतो, कारण त्या पवित्र मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी तो लायक नव्हता, पात्र नव्हता. आणि म्हणूनच कुठली जागा निवडतो प्रार्थना करण्यासाठी, एका कोपऱ्यामध्ये जातो. आणि कोपऱ्यामध्ये जातो जेणेकरून मी या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी पात्र नाही.
आणि ते त्या देवाकडे तो कुठली एक प्रार्थना करतो, एकच वचन त्याने देवाकडे प्रार्थना केलं, आणि ते म्हणजे, हे देवा मज पाप्यावर तू दया कर. माणसाचं परिवर्तन कशा प्रकारचं असतं की मनुष्य त्या ठिकाणी स्वतःला शोधतो. स्वतःला शोधल्यानंतर त्या ठिकाणी तो स्वतःलाच सांगतो की माझं कुठेतरी मी चुकलेलो आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभूने एक सुंदर वचन म्हटलेलं आहे. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 23 वचन 12 सांगत आहे की जो स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमविल त्याला उंच केलं जाईल. आपण या प्रायचित्त काळामध्ये, उपवास काळामध्ये स्वतःला नमवायचं आहे देवासमोर. स्वतःला उंचवायचं नाही, तर स्वतःला नमवायचं, स्वतः शरण जायचं देवाकडे, आणि देवाकडे आपण प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणा प्रत्येकाला आपल्या पापांची जाणीव झाली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला प्रत्येकाला पापांची जाणीव होईल तेव्हा त्यासाठी आपण पश्चाताप करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून पापं 2 प्रकारचे आहेत. एक महान पाप किंवा महापाप, आणि दुसरं जे पाप आहे ते लहान पाप, लघु पाप. आणि म्हणून आपण कुठे ना कुठे ही अशी लहान किंवा मोठी पापं केलेली आहेत. महापाप कदाचित माझ्याबरोबर माझ्याकडून झालं असेल की हे महापाप म्हणजे काय, असं कुठलं महापाप आहे. महापाप म्हणजे कदाचित माझे संबंध जे आहे देवाबरोबर हे एकदम तुटलेले आहेत, म्हणजे कुठेच जोडलेले नाहीत. एक साधं उदाहरण घ्या. आपण आपल्या हातामध्ये एक लोखंडाची सळी घेऊया, आणि लोखंडाची जी सळी आहे याचे 2 तुकडे केले. हे 2 तुकडे पुन्हा एकदा आपल्याला सांधता येतच नाही. म्हणजेच काय, पुन्हा तर एकत्र करता येत नाही. आणि जर एकत्र करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी वेल्डिंग करावी, फॅब्रिकेशन करावं, जेणेकरून ते 2 तुकडे जोडले जातील. म्हणजेच या ठिकाणी माझे संबंध देवाबरोबर तुटलेले आहेत, आणि हे देवाबरोबरचे संबंध जोडण्यासाठी मला कुठल्या प्रकारची वेल्डिंग करायची आहे, तर प्रायचित्त करायचं, पश्चाताप करायचा, कुंसार करायचं, आणि त्याद्वारे आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता कदाचित आमच्यापैकी काही लहान पापं केली असतील. आपले परमेश्वरावरील आपले जे संबंध आहेत हे तुटलेले नाहीत, पण एक प्रकारे कुठेतरी आपण दुखवलेलो आहोत. म्हणजे जणू काही आपलं संबंध, आपले नातेसंबंध हे दुसऱ्याबरोबर चांगले नसतील. आपण वरवर त्यांच्याशी चांगलं बोलत त्यांच्याबद्दल बोलणार, परंतु प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर आपण चांगलं बोलत नसाल. आणि म्हणून काही माणसाबरोबर आपण पाहिजे तसे संबंध ठेवले नाहीत, खऱ्या मनातून त्यांच्याशी बोलत नाही, आपले संबंध त्यांच्याबरोबर सुरळीत नाहीत, कुठेतरी बिघडले आहेत. आणि ही जी गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात ही आपली लघु पापं आहेत. आणि म्हणून जेव्हा आपल्याला जाणीव होईल आपल्या पापांची, तेव्हा आपण पश्चाताप करावा. आणि ह्यामध्ये पुन्हा एकदा 2 अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत पश्चातापामध्ये. एक म्हणजे पूर्ण पश्चाताप, आणि दुसरा अपूर्ण पश्चाताप. बघा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये माणसं जे असतात ती पूर्ण पश्चाताप करतात, म्हणजे खरोखरच ती टोटली बदलतात, किंवा अपूर्ण पश्चाताप आहे, 4 दिवसासाठी ती बदललेले आहेत, पुन्हा एकदा त्याच मार्गावरती जातील, पुन्हा त्यांच्यामध्ये बदल दिसतो, पुन्हा एकदा त्यांच्या गतकालीन जीवनाकडे ती जाण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून अशावेळी जी अपूर्ण पश्चाताप जो आहे, अपूर्ण पश्चाताप म्हणजे काय, तर व्यक्तीला हा जो अपूर्ण पश्चाताप आहे हा भूतकाळाकडे बघायला घेऊन जात असतो. म्हणजे माणसामध्ये अपराधीपणाची जी भावना व्यक्तीमध्ये आणते. म्हणजे व्यक्तीला स्वतःहून कुठेतरी चेंज करावं असं वाटत नाही. पुन्हा 4 दिवसाने तेच पाप आपण करणार, चांगलं बोलणार, पुन्हा एकदा तीच चूक होणार आहे. आणि म्हणून ह्या अपूर्ण पश्चाताप हा अशा प्रकारचा आहे. आता पूर्ण पश्चाताप कशा प्रकारे आहे, तर जे काही माझ्याकडून झालं ते आता मला माझ्या हातामधून होता देता कामा नये. म्हणून
आपण त्या प्रकारचा निर्धार करतो. आणि पूर्ण पश्चातापाचं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये एकमेव उदाहरण आहे आणि ते म्हणजे व्यभिचारी स्त्रीचं. योहान अध्याय 8 सांगितलं आहे. आता बघा, ही जी व्यभिचारी स्त्री आहे, या बाईने पाप करताना शास्त्री पुरुषांनी या बाईला स्त्रीला पाहिलं आणि म्हणून त्यांनी येशूकडे आणलं. आता येशूकडे आणल्यानंतर येशूने या बाईला कशाप्रकारे दाद दिली आहे, कशाप्रकारे तिला मार्गदर्शन केलं आहे. येशूने त्यांना सांगितलं, तू आपल्यापैकी तुमच्यामध्ये कोण पापी नसेल त्याने पहिला दगड मारा. आणि अशावेळी कोणीच दगड मारला नाही. आणि मग येशूने बघा अत्यंत महत्त्वाचं वचन त्या ठिकाणी सांगितलं आहे, जा पुन्हा पाप करू नकोस, मी सुद्धा तुझ्यावर दगड मारत नाही. बघा, येशू या ठिकाणी म्हणत आहे, जा पुन्हा पाप करू नकोस. म्हणजे या ठिकाणी ती व्यक्ती बदलली. तिने कुठेतरी तो सन्मार्ग पकडला आणि सन्मार्ग पकडून ती देवाकडे येण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या प्रायचित्त काळातील मिशनच्या दुसऱ्या दिवशी आपण पश्चाताप करून देवाकडे येण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि देवाकडे काय येण्याचा प्रयत्न करीत आहोत, तर देवाच्या सानिध्यामध्ये येऊन देवाची कृपा आपल्याला आत्मसात करायची आहे. आणि म्हणून हे जे प्रबोधन आपण ऐकलेलं आहे, ह्या प्रबोधनावरती एखादा मुद्दा कुठेतरी आम्हा प्रत्येकाला स्पर्श करत असेल, त्याच्यावरती थोडंसं मनन आणि चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने, आराधना करू पित्याची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने, आराधना करू पुत्राची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू आज्ञाची आज्ञाने आणि सत्याने, आराधना करू आज्ञाची आज्ञाने आणि सत्याने. हीच वेळ
हे प्रभू येशू, तू भाकरीच्या रूपाने या ठिकाणी हजर आहेस. तुला आम्ही नतमस्तक होत आहोत आणि तुझ्या चरणाजवळ माता लबवून आम्ही तुला वंदन करीत आहोत. या अतिपवित्र शरीराद्वारे पुन्हा एकदा तू आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत आहेस. ही जी वेळ तू आम्हा प्रत्येकाला दिलेली आहेस त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझी आराधना करत आहोत. त्या पवित्र त्रेक्याला नमन आणि वंदन करून देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा हे जे रहस्य आहे, ह्या रहस्यावरती विश्वास ठेवून आम्ही तुला शरण येत आहोत. पश्चातापी हृदयांतून आम्ही तुझ्याकडे येत आहोत. हे प्रभू, तू आमचा स्वीकार कर. तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला आता स्पर्श कर. आम्ही पापी अपात्र असून सुद्धा तू आम्हा प्रत्येकाला पुन्हा एकदा बोलावत आहेस, पाचारण करत आहेस. पेत्राने तुला नाकारलं, मात्र तोच पेत्र पश्चातापी अंतःकरणामधून तुझ्याकडे तो येत होता आणि पश्चाताप करून तू तुला पुन्हा एकदा तू पेत्राला तुझ्या समूहामध्ये समाविष्ट करून घेतलंस. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड फॉर गिव्हिंग अस दिस ब्युटिफुल अपॉर्च्युनिटी. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तू वस्ती कर आणि आमचं घर, आमचं हृदय तू पावन कर. तुझ्याबरोबर आम्हाला राहायचं आहे आणि तुझ्याबरोबर आम्हाला प्रवास करायचा आहे. आणि म्हणून हे प्रभू, तुझी साथ आम्हाला हवी आहे. आमच्या बरोबर ये. दुःखामध्ये, अडचणीमध्ये तू आम्हाला धीर दे, आधार दे. तेरे साथ रहना है प्रभु, यह दिल मेरा तड़पे. तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं. तेरे साथ रहना है प्रभु, यहाँ दिल मेरा
तडपे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, यह दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, यहाँ दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ूं, तेरे साथ पालूं, तेरे साथ जुड़ूं, तेरे साथ पलूं. तेरे साथ जुड़ना है प्रभु, यह दिल मेरा तड़पे. तेरे साथ जुड़ना है प्रभु, यह दिल मेरा तड़पे. यह दिल मेरा तड़पे. होय प्रभू येशू, तुझी साथ आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हवी आहे. या अंधारी रात्री आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा आमचा मार्ग चुकतो. आमचं पाऊल चुकीच्या दिशेने पडत असतं आणि म्हणून आम्ही तुझ्यापासून तोडले जाऊ शकतो. तुझ्या संपर्कामध्ये आम्ही राहू शकत नाही. परंतु तरी सुद्धा तू शोधत आमच्यापर्यंत येत आहेस. होय प्रभू येशू, तुझा आम्हा प्रत्येकावरती प्रेम आहे, ह्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही पश्चातापी अंतःकरणामधून तुझ्याकडे येत असताना आता आम्ही आमच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहणार आहोत आणि स्वतःच्या जीवनामध्ये डोकावत पाहत असताना जे खास कलगे आहेत, हे खास कलगे आम्ही तुझ्या कृपेने भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रभू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकडे आता आम्ही डोकावत असताना ज्या गोष्टी आम्ही आता मनन चिंतनासाठी आमच्या समोर ठेवत आहोत, त्यासाठी तू आमच्या बरोबर राहा. माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक मनुष्य हा चुकत असतो. प्रत्येक माणसाच्या हातामधून लहान सहान अपराध होत असतात. माझ्याकडून जेव्हा चुका होतात, माझ्याकडून जेव्हा अपराध होतात, तेव्हा मी खरोखरच पश्चातापी अंतःकरणामधून प्रभूकडे येण्याचा प्रयत्न करतो का? क्षणभर शांत राहूया आणि या प्रश्नावरती आपण मनन आणि चिंतन करूया.
दुसरा प्रश्न आपणा प्रत्येकाच्या मनन चिंतनासाठी आहे. प्रिय भाविकांनो, जेव्हा आपल्या प्रत्येकाला देवाशी जोडायचं असतं तेव्हा देवाने आम्हा प्रत्येकाला प्रार्थनारूपी साधन दिलेलं आहे. आज मी स्वतःला प्रश्न विचारणार आहे की माझी प्रार्थना ही ख्रिस्त केंद्रित आहे की आत्मकेंद्रित आहे? माझ्या प्रार्थनेमध्ये मी ख्रिस्ताला केंद्रबिंदू ठरवलेला आहे का, की माझ्या प्रार्थनेमध्ये मी स्वतःच्या स्वयं गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न करत आहे? याच्यावरती आपण मनन आणि चिंतन करूया. आणि शेवटी तिसरा प्रश्न आहे, आपण स्वतःची धार्मिकता आता शोधून काढायचं आहे. खरी धार्मिकता जी असते, ही खरी धार्मिकता मोठमोठ्या गोष्टी करण्यामध्ये नाही, तर खरी धार्मिकता ही लहान लहान गोष्टी पूर्ण अंतःकरणाने आणि विश्वासाने करण्यामध्ये आहे. मी जेव्हा माझ्या जीवनामध्ये एखादं कार्य करतो किंवा माझी धार्मिकता ही धार्मिकता इतरांना दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतो का? इतरांनी माझी स्तुती करावी, माझ्या कामाबद्दल माझा गौरव करावा म्हणून मी माझी धार्मिकता दुसऱ्यांसमोर पुढे आणण्याचा प्रयत्न करतो का? क्षणभर शांत राहायचं आहे आणि या युक्रिस्टिक येशूला आपण समोर आपल्या नजरेमध्ये ठेवत असताना या ख्रिस्ताकडून आपण शक्ती घ्यायची आहे, ख्रिस्ताकडून आपण ती कृपा मिळवायची आहे. आणि त्या प्रभूला आपण प्रत्येक जण सांगायचं आहे की होय प्रभूजी, तू माझ्या अंतःकरणामध्ये यावा, मी यासाठी पात्र नाही, मात्र एक शब्द बोल म्हणजे तुझा अपात्र दास हा पावन होईल. क्षणभर शांत राहून आपण आपलं लक्ष या साक्रामेंतातील येशूवर केंद्रित करायचं आहे. माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू येशू आहे असं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये हे विचार घेऊन ते येशूकडे काही क्षण एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक क्षणभर आपण आता शांत असतानाच आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता प्रभूचा स्पर्श अनुभवायचा आहे. या प्रभूकडे आपण आरोग्य मागूया आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबामध्ये जे आजारी आहेत त्यांच्यासाठी, जे दुखणीग्रस्त आहेत, विशिष्ट प्रकारच्या विविध आजारांनी ग्रासलेली आहेत
ह्या सर्वांना आपण आता येशूकडे सादर करायचं आहे. आणि ह्या येशूचा गुणकारी स्पर्श आम्हा प्रत्येकाला लाभावा म्हणून त्या येशूकडे आपण प्रार्थना करायची आहे. हे प्रभू येशू, ये आणि आमच्या सर्वांचे आजार, आमच्या प्रत्येकाची दुखणी जी आहेत हे तू बरी कर. हे येशू, ये तू आमच्या प्रत्येकाच्या हृदयाला, अंतःकरणाला स्पर्श कर. समाजामध्ये मोठमोठे आजार आहेत. अनेक लोक हॉस्पिटलमध्ये तडफडत आहेत, वारंवार हॉस्पिटलमध्ये जात आहेत. या सर्व लोकांना तुझ्या चरणाजवळ प्रभू येशू आम्ही सादर करीत आहोत. त्यांना तुझा स्पर्श हवा आहे. हे पवित्र आत्मे, आणि तू त्यांना स्पर्श कर. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता आपण अतिपवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद घेण्यासाठी आपलं हृदय आपण येशूकडे आणायचं आहे. आपली मान येशूकडे वळवून त्याचा आपण आशीर्वाद स्वीकारायचा आहे. स्तवितो मी तुझला देवा 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 स्तवितो मी तुझला सकल भूमी भजते तुझला बाप सनातन तू विमला पावन ईश्वर सर्वशक्तिमय तूत करीती घोषाला देवा 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 स्तवितो मी तुझला देवा स्तवितो मी तुझला देवा 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 स्तवितो मी तुझला प्रेषित गण संदेष्टाचा गण स्तविती भाव भरी तुझला रक्त साक्षी गण तुझ अर्पितो प्रेम भरी स्तुती सुमनाला देवा 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 स्तवितो मी तुझला देवा स्तवितो मी तुझला देवा 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 स्तवितो मी तुझला देवा स्तवितो मी तुझला. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरण याची आम्हासाठी स्मरण ठेवली आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त याच्या पवित्र रश्याचा आदर करावा
आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हास वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ संभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो.